फायनली आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आणि क्लायमेट चेक करत होतो, मस्तपैकी पाऊस पडतोय। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती। आणि आज आपण चाललोय रत्नागिरीला। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतं की रत्नागिरीचा लवकरात लवकर ब्लॉग येईल। उद्या एक लग्न आहे, तर आपण लग्नाला चाललेलो आहे आणि त्यानंतर आरेवारे, गणपतीपुळे आणि भरपूर सारे ठिकाणी आपण फिरणार पण आहे। 3-4 दिवसाचा प्लॅन आहे आपला। आणि आत्ता आपण चाललोय, यश, मी आणि पार्थ आणि शुभम राजवाडकर, आपण आता 4 जण चाललेलो आहे। तिकीट्स काढलेले आहेत, राज्य राहण्याची तिकीट आपली 12:30ची गाडी आहे। आता आपण चाललेलो आहे आणि मगाशी जस्ट जॉबवरनं आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता डायरेक्टली जेवण वगैरे निघालेलो आहे। रात्रीच्या वाजलेत 11:15 आणि 12:30ची गाडी। आता स्टेशनला जाऊया मस्तपैकी, टेन्शन नाही, तिकीट वगैरे स्लीपरची काढलेली आहे, आपण झोपून जाणार आहे मस्तपैकी। रत्नागिरीला सकाळी 7 वाजेपर्यंत ट्रेन पोचते वाटतं, बघूया कसं काय असेल, तुम्हाला दाखवेन नक्कीच। आणि आत्ता प्रॉपरली सगळे ब्लॉग्स कंटिन्यू तुम्हाला येणार आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा आणि कमेंट नक्कीच टाका। मला माहिती आहे की ह्या वर्षी तुम्हाला भरपूर ब्लॉग कमी बघायला भेटतात, पण आता प्रयत्न करणार की लवकर जास्तीत जास्त ब्लॉग येण्याचे। तर आता आपण जाऊया, आपला सौरभ सोडायला येतोय आणि अजून एक मित्र सोडायला येतोय, तर मस्तपैकी जाऊया आणि भेटूया आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर। चला मग। पुढे गेला अरे आपण मागून येतोय दुसरा दरवाजा, अनेक दरवाजे, 2 दरवाजे असतात, बंद आहे तो। नाही हा चालेल, जाऊ रे आरामात, गेली ती घरी जाऊ आपण। आल्या हा बघ ना, हा तर फोन सोडतच नाही काय, कधीपासून फोन पकडून बसलाय। फोन सोडत नाही म्हणजे 3 तास झाले, 3 तास नाही झाले बघ, मग किती झाले? 28 मिनिटं। चला बाबा, आपण आता ट्रेन आपली आलेली आहे जस्ट, मस्तपैकी पहिला सीटमध्ये बसून घेऊ, नंतर भेटू आपण। फायनली आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आणि क्लायमेट चेक करत होतो, मस्तपैकी पाऊस पडतोय कडक मध्ये। रात्रभर झोपलो होतो, आत्ता जस्ट उठलोय आणि हा आहे आपल्या कोकणाकडचा निसर्ग। सकाळीचे 6:45 वाजले। सकाळी भावांनो आपण आता उतरलो गाडीतून, पाहत आणि यश आणि आपल्या कोकणाकडचा पाऊस आणि आपली कोकण रेल्वे। सकाळचे 7 वाजलेत, रत्नागिरीला उतरलेलो आहे। शुभम राजवाडकर मग आता उतरेल, बेतरीमध्ये होता तो एकटाच। पाऊस तर आहे खूप, पहिले जाऊया, फ्रेश होऊ, थोडं काहीतरी खाऊ आणि मग त्या इकडे जाऊन आपण आराम करणार आहे। चला फटाफट जाऊया। वेलकम टू कोकण। आणि रत्नागिरी स्टेशन रेल्वे स्टेशन आहे, सगळ्यांनी फोन काढलेत आपल्या आणि व्हिडिओ कॉल चालू आहेत सगळ्यांचे। काय म्हणतो तू? नक्कीच कमेंट करा, रेल्वे स्टेशन कसं बनवलंय, मस्त वाटतंय। आणि त्यामध्ये हा क्लायमेट एक नंबर झाले। चला आता पहिला कुठे चाय पाहिजे आपल्याला, पहिलवान चाय मध्ये चाय पिऊ आणि घरी जाऊया। या शुभ सकाळ मित्रांनो, आता आपण नाश्त्यासाठी बसलेलो आहे। शुभम, यश, पार्थ आणि नाश्त्याला कांदेपोहे आणि चहा, नानकडे वगैरे घेतलेले आहेत। सकाळचे 8 वाजलेत, आलो घरी, फ्रेश वगैरे झालेलो, सगळं पहिला नाश्ता करून घ्या। आणि रत्नागिरीमध्ये प्रॉपर असं पाऊस पडतोय, पावसाचं वातावरण तर सकाळपासून होतं, दिसलंच होतं, पण गॅलरीमध्ये मस्तपैकी पाऊस पडतो आणि कांदेपोहे आणि गरम गरम गवती चहा। फार कसं वाटतंय पावसात? मे मध्ये पाऊस पडतोय तर कसं वाटतं तुला? आपण गावी आलोय आणि काम बोलतो पहिला, का भूक लागली बोलतो? चला पहिला खाऊन घेऊया आपण, खाऊन झाल्यानंतर भेटूया। खाऊन झालं तर पहिली गोष्ट आराम करणार आहे आणि 11-12 वाजता आपण निघू, तो वाजता नक्कीच भेटूया। नाश्ता करू, नाश्ता करून झाल्यानंतर थोडं आराम केल्यानंतर निघताना तुम्हाला परत एकदा भेटतो। चला नमस्कार मित्रांनो, दुपारचे आता वाजले 2:30 आणि आता आपण निघालेले लग्नासाठी। आणि आपला नवरदेव वाटतं ना तो पार्थ चाळके,
आपण शुभमची मामाची गाडी घेतलेली आहे इथून आणि हा आपल्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की ताई राहते. आपण ताईकडनं आता जस्ट निघालेलो आहे. इथून 9.5 किलोमीटर समथिंग काकांचं घर आहे, तिकडे आपण पहिला चाललो आहे आणि मस्तपैकी सगळ्यांनी तयारी वगैरे केलेली आहे. हे आज 2 दिवस आपल्याला ह्याच गाडीतून फिरायचं आहे. आणि पहिली गोष्ट, आज आपण पूर्णपणे लग्नामध्ये असू, त्यानंतर संध्याकाळी कदाचित फिरू वगैरे. आणि उद्या मेन गोष्ट, उद्या गणपतीपुळे आरेवारे करणार आहे. तर आता आपण जाऊया लग्नाला. आणि रत्नागिरीची रस्त्यांची हालत बोलू शकतो की खूप खराब आहे, ते रस्त्यांचं काम चालू आहे सध्या. आल्यानंतर झोपलो होतो थोड्या वेळ, आता झोपून मगाशी उठलो आहे, फ्रेश वगैरे झालं आणि जेवण वगैरे आता निघतो आपण. संध्याकाळी 4:30चं लग्न आहे, आता 2:30 तर वाजलेत, जास्तपर्यंत आपल्याला अर्धा तास तर लागेलच. चला मग पटापट गाडीत बसूया आणि निघूया. आता आपण आलेलो आहे रत्नागिरीच्या बीचवरती. प्रॉपर असं वातावरण आहे आणि आपली इथे गाडी लावलेली आहे. तर लग्नाच्या वरातीची तीच पुढे लग्न आहे, पण थोडा पाऊस पडतो त्यामुळे बोललो की चला बीच साईड जाऊन येऊ. हा आपल्याला उद्या पण स्पॉट बघायला भेटेलच, कारण की गणपतीपुळे आणि आरेवाला जाऊ आपण. आणि तिथे तुम्ही बघू शकता की माणसं मासे वगैरे पकडत आहेत, बोटी वगैरे सगळे सुटल्या आहेत. तर चला आता मी पण छत्री लावली, तुम्ही बघू शकता की छत्री आणली पाऊस, कारण की पाऊस खूप आहे. आता लग्नाचा टाईम पण झालेला आहे, तर आपण आता लग्नाला जाऊ पहिला. आणि लग्न वगैरे झाल्यानंतर आपण थोडं फिरायचं, जर उशेड भेटला आपल्या तर परत आपण इकडे येऊच. चला मग भेटू थोड्या वेळातच. नवरा मुलगा म्हणजे आपलाच मित्र श्रेयश इथे आलेला आहे. आपण पण मगाशीच पोचलो होतो. आता सगळी विधी चालू होतील आणि आपल्या मित्राचं लग्न कार्य संपन्न होईल. खूप मजा येते रत्नागिरीला. पहिल्यांदा हे लग्न कार्य बघतोय मी. ह्याच्या आधी दिदीचं बघितलं होतं, माझ्या बहिणीचं, पण सेकंड टाईम आहे की रत्नागिरीला लग्न कार्य बघतोय आपण. आणि आपला काकांचा पुतण्याच वाटतं, बट आपला पण मित्र आहे चांगला, त्याचं आज लग्न आहे, त्यासाठी आपण स्पेशली आलो होतो. चला मग आता सगळं विधी वगैरे होतील, मग थोड्याच वेळात रिसेप्शन होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्यानंतर आपण परत भेटूच. चला मग भेटू थोड्या वेळानंतरच. माता पित्यानी दिले त्याचे सुखप्रद तुम्हा वधूवरा. जस्ट आपण आता लग्नावरनं निघालोय आणि खूप पाऊस, खूप म्हणजे खूप पाऊस आहे. लग्नात खूप मजा केली आपण फार. फुल मजा म्हणजे डेंजर प्रकारात मजा केलेली आम्ही. आता आपण चाललोय फायनली घरी जाऊन आराम करूया. सकाळी गणपती पुळेला निघायचे भाई. अरे बीच. तर ही व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईन पण तुम्हाला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा. अशी नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण उद्याच्या. चला मग. आणि या आमच्या कोकणात या आपल्या कोकणामध्ये, आमच्या नाही आपल्या कोकणामध्ये, की कोकण सर्वांचा युट्यूबवर बघू नका. कोकण सगळ्यांसाठीच आहे. कोकण खूप बघण्यासारखं आहे पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये. कोकणमध्ये खूप भारी वाटतं, तर नक्कीच तुम्ही या. गाडी ड्रायव्हच करते आता मी. आता आपण ऑन द वेच चाललोय, घरीच चाललोय, घरी आराम करायचा, कारण की आज सकाळपासून झोपलेलो आपण. आराम नाही केला ना आपण आता थोडंसं भिजलो पण आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्की करा. चला, गुड नाईट.